नमस्कार. वेलकम टू आवर टुडे स्पेशल एपिसोड. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत, त्याबद्दल आजही समाजात बोलताना लोकांना विचार करावा लागतो. त्याच्याबद्दल अजूनही टॅबू फील करतात लोकं. तो म्हणजे सेक्शुअल हेल्थ आणि हार्मोनल हेल्थ. आजचे आपले गेस्ट आहेत डॉक्टर ओंकार बुलबुले. ते एक होमिओपॅथ आहेतच, त्यासोबत ते एक सेक्स थेरपिस्ट आहेत. मला नक्कीच विश्वास आहे, की आपल्या आजच्या चर्चेमधनं बरेचसे गैरसमज दूर होतील आणि एक मेडिकल इन्फॉर्मेशन जी आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेची आहे, ती नक्कीच मिळेल. तर आता स्वागत करूया डॉक्टर यांचं आणि आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. हॅलो डॉक्टर. लव. आपण बघतो की भारतामध्ये लैंगिक आरोग्याबद्दल बोलताना बरीच लोक घाबरतात, संकोच असतो, एक एम्बॅरेस्ड फिलिंग असते. तर याच्याबद्दल अवेअरनेस असणं किंवा एखाद्या डॉक्टरला इझिली कन्सल्ट करणं किती नेसेसरी आहे? येस. सो मला बेसिकली हे एक 4 स्टेजेसमध्ये डिव्हाईड करायला आवडेल. आपल्या सोसायटीमध्ये लैंगिकता आणि त्याच्या सोबत येणाऱ्या इतर गोष्टी याच्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत आपण बघतो. लैंगिकता, सेक्शुअलिटी ही जी फिलिंग आहे ती आपल्यामध्ये राइट फ्रॉम चाइल्डहूड हळू डेव्हलप होत जाते. आणि 4 स्टेजेस मी जे म्हणतोय ते आपल्या लाईफ स्टेजेस अशा अर्थाने मी ते पुट अप करणार आहे. सो चाइल्डहूड मेमरीज ज्या आहेत त्या आपल्याला लाईफ लाँग सोबत राहतात. राईट. सो जे काही अपोजिट सेक्स अट्रॅक्शन आहे ते थोडं आपल्याला लहानपणामध्ये दिसतं मुलांमध्ये. हळू जसं एज ॲडव्हान्स होत जातं, सो लहानपणामध्येच हे बोलणं, पॅरेंटिंगचा रोल इथे खूप महत्त्वाचा येतो. घरामध्ये जर का पॅरेंट्सकडून तेवढा ओपन अप्रोच असेल आपल्या मुलांसाठी, सो ती मुलं जेव्हा मोठी होणार आहेत त्यांच्या लाईफमध्ये डाऊन द लाईन, त्यावेळेला ॲज अ सोसायटी आपल्याला हे खूप महत्त्वाचं राहील पुढे जाऊन, की जर घरामध्येच ह्या गोष्टी लहानपणापासून फ्रीली बोलल्या जातात, सो तो एक पॉझिटिव्ह इफेक्ट येत जातो. सेकंड स्टेज आहे ॲडोलसन्स, जेव्हा प्युबर्टी चेंजेस व्हायला सुरुवात होते. मुलांमध्ये, मुलींमध्ये दोघांमध्येही फिजिकल आणि त्या वयामध्ये मग त्याच्या जोडीने येणाऱ्या सायकोलॉजिकल चेंजेस. सो अगेन इथे मग मुलींना स्वतः जनरली आपण बघतो की मदर्स ज्या आहेत त्या थोड्या फ्रीली काउन्सिल करत असतात, जसं आता एक्सपेक्टेड आहे मेनार्क येणं. पण बॉईजमध्ये थोडं अजून आपल्याला कमी प्रमाणात दिसतं, घरामधलं कोणीतरी डिस्कस करतंय असं. सो परत की ॲडोलसन्स एजमध्ये जे काही ह्या गोष्टी घरामध्ये डिस्कस केल्या जातील पॅरेंट्सकडून, सो ते खूप पुढे जाऊन त्यांना अगेन म्हणजे ही आपली सायकल आहे. परत जनरेशन्समध्ये हे इनबिल्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. परत मग ॲडल्ट एज आहे. आता ॲडल्ट एजमध्ये तर डिसीजेस एक मग जे काही आपल्याला सेक्शुअल डिसीजेस, सेक्शुअल हेल्थच्या रिलेटेड जे काही डिसीजेस आहेत ते जसं दिसतील, सो आता एक कपल म्हणून हजबंड वाईफ ॲडल्ट एजमध्ये असताना जसं त्यांना ॲबनॉर्मॅलिटीज एकमेकांना ऑब्झर्व्ह व्हायला सुरुवात होईल, सो त्यावेळेला अगेन कम्युनिकेशन इथं खूप महत्त्वाचा रोल प्ले करेल. जर का त्यांच्या घरामध्ये लहानपणापासून ह्या गोष्टी बोलण्याची सवय आहे, आयदर ऑफ द पार्टनर, तर आपल्या पार्टनरसोबत बोलण्याला ते ओपन राहतील. ओके. आणि मग आता ओल्ड एज आहे, उतार वयामध्ये सुद्धा आपल्याकडे ते तितकं फ्रीली नाही बोललं जात, बट उतार वयात सुद्धा पार्टनर लागतो, एक अटॅचमेंट लागते, इमोशनल अटॅचमेंट असते, फिजिकल पण आपल्याला दिसतात. सो ॲज अ सोसायटी हे खूप महत्त्वाचं वाटतं की जसं इतर गोष्टी आपण बोलतो तसंच लैंगिकतेबद्दल पण बोलणं आणि ते घरापासून सुरुवात होणं हे खूप महत्त्वाचं राहील. दॅट मीन्स अंडरकरंट या सगळ्याचा असा आहे, की जी काही सेक्शुअल हेल्थ असेल किंवा हार्मोनल हेल्थ असेल, की ओव्हरऑल इट इज अ पार्ट ऑफ युअर रेग्युलर बॉडी सायकल, Exactly, एव्हरीथिंग हेल्थ exactly. सायकल. Yes. सो इट इज नेसेसरी टू बी डिस्कस्ड लाईक एनी अदर ॲस्पेक्ट ऑफ Any other aspect. Yes. राईट. आता जसं तुम्ही म्हटलं फिजिकल किंवा इमोशनल अटॅचमेंट्स असतात पार्टनर सोबत किंवा अदर पर्सन सोबत. तर हे जेव्हा असतं त्यावेळेला नॉट ऑलवेज फिजिकल, कधी कधी माणूस स्ट्रेसमध्ये असतो, कधी कधी इमोशनल अदर ऍस्पेक्ट्स असतात. Right. त्यामुळे एक प्रकारची इच्छा फॉर कॉशन किंवा इंटरकोर्स ही नसते. मग Right. अशामध्ये कॉन्व्हर्सेशन खूप गरजेचं असतं.
सो बरोबर. याच्यामध्ये दुसरे ऍस्पेक्ट्स काय असतात आणि अशा सिच्युएशनला कसं हँडल करायचं असतं? सो इमोशनल अटॅचमेंट बेसिकली फिजिकली इन्व्हॉल्व्ह होणं ह्याच्यासाठी तुम्हाला तुमचं माइंड एका स्टेबल लेवलला असणं खूप इम्पॉर्टंट राहतं. त्याच्याशिवाय आपण परफॉर्म नाही करू शकत. सो मानसिक स्थिती पार्टनर म्हणजे मेल फिमेल दोघांची ही एक स्टेबल असणं यासाठी महत्वाचं की तुम्ही त्याच्याशिवाय तुमचा फुलेस्ट देऊ शकत नाही, 100% तुम्ही देऊ शकत नाही. आता इमोशनल स्ट्रेस आहेत आपल्याकडे बऱ्याचशा प्रमाणात दिसतं. फक्त त्याचा डेटा ॲक्युरेट डेटा येणं अवघड जातं, कारण तेवढं ह्याविषयी बोललंच जात नाही ओपनली. राईट. हजबंड आणि वाईफ ह्यांचं इमोशनली एकमेकांशी अटॅच्ड असणं आणि ओपन अप राहणं एकमेकांशी, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. इमोशनल जे काही दोघांमधलं एकमेकांशी बोलणं आहे तेवढं ओपनली फ्रीली बोलणं आहे. सो हे त्यांना लाईफ लॉंग पुरणार आहे, कारण ओल्ड एजकडे जसं जाऊ तसं आपल्याला ती जी वॉन्ट असते की कोणीतरी आपलं सोबत असावं. सो त्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. आता स्ट्रेस रिलिव्हिंग गोष्टी काही करता येतात. आता लाईफस्टाईल थोडे मॉडिफिकेशन्स आहेत. इमोशनल स्टेबिलिटीसाठी मेडिटेशन आहे, एक्सरसाइज आहे. बट अगेन की जोपर्यंत तुम्ही रिलॅक्स्ड राहून आपल्या पार्टनर सोबत ते ओपनली शेअर करत नाहीये की आता स्ट्रेस हा जो फॅक्टर आहे, सो व्हरायटी ऑफ स्ट्रेस मधून जातो आपण. ऑफिस मधला स्ट्रेस असेल तरी पण आपल्या परफॉर्मन्सवरती, म्हणजे जिथे फिजिकली इंटिमेट होण्याची वेळ येणार आहे, सो ऑफिस स्ट्रेसचा पण इम्पॅक्ट पडतो. बाकी फॅमिली रिलेटेड काही स्ट्रेस असतात त्याचा इम्पॅक्ट पडतो. काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील. सो हे सगळं खूप मॅटर करतं जेव्हा आपल्या पार्टनरच्या जवळ आपण पर्सनल स्पेसमध्ये जाणार आहे, कारण त्याच्याशिवाय मग आणि इनफॅक्ट हे म्हणजे मेल काउंटर पार्ट झालं. फिमेल्सना पण बरेचसे हॉर्मोनल चेंजेसमुळे स्ट्रेसमधून जातात. घरामधले बाकी इतर गोष्टी असतात, मुलांचं असतं. सो अशा वेळेला दोघांनी एकमेकांशी इमोशनली ओपन राहणं आणि तेवढा ट्रस्ट असणं दोघांमध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की इमोशनल अटॅचमेंट, कारण इट स्टार्ट्स विथ अ सिम्पल थिंग. ते सिम्पल अंडरस्टँडिंग नसतं, देन इट बिकम्स अ व्हेरी बिग कॉम्प्लेक्स इश्यू. एक्झॅक्टली. कारण म्हणजे अजून आता तर म्हणजे आपल्याला जे एक्स्ट्रा मॅरिटल इश्यूज जे काही दिसतात, सो बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला ते जी फिजिकल नीड्स ज्या आहेत त्या एज पर्यंत जेव्हा ते बाहेर कुठेतरी त्यांचं मन वळत आहे, सो तिथे एक इमोशनल नीड, बऱ्याचशा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये इमोशनल नीड ही कुठेतरी त्याच्या बेसला असते. आणि मग कुठेतरी ते इमोशन्स आपल्याला हवे असतात, मग त्यातून मग बाहेर अफेअर्स होणं आणि हे होतं. सो अगेन तुम्हाला जर ते घरामध्येच सगळं तुम्हाला जर मिळणार असेल, ओपन अप होणं तुमच्या पार्टनरशी, व्हॉट एव्हर तुमचे स्ट्रेस आहेत, इमोशन्स आहेत. सो कॉन्व्हर्सेशन इज द की. आता आपण एक इमोशनल किंवा मेंटल जे काही थिंकिंग आहे याच्याबद्दल बोललोय, बट आता फिजिकल इश्यूज असतात, जसं की आता मेजॉरिटी ऑफ मेल्समध्ये प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन हे आता खूप कॉमन व्हायला लागले. म्हणजे याला काही पर्टिक्युलर कॉजेस आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपण काही लाईफस्टाईल चेंजेस करू शकत असलो किंवा अदर थिंग्स विच विल हेल्प इन दिस सिच्युएशन अलॉंग विथ मेडिसिन्स, असं काही आहे का? हो, नक्कीच. बेसिकली इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, ईडी अँड पीएमई ज्याला म्हणतात, ते बोथ गो हँड इन हँड बऱ्याचशा पेशंट्समध्ये. याची सुरुवात म्हणजे आजकाल यंग पेशंट्स पण दिसतात, बट म्हणजे जे काही कॉजेस जर ब्रॉडली कॅटेगराईज करायचे झाले इरेक्टाईल डिस्फंक्शन, याच्यामध्ये फिजिकल कॉजेस काय काय येतात, तर ओबेसिटी आहे त्याच्यामध्ये, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे. सो बेसिकली टू परफॉर्म जे काही मसल्स लागतात सेक्शुअल ॲक्टिव्हिटीसाठी, ते आपले सगळे पेल्विक फ्लोअर मसल्स आहेत, ज्याचा मेन रोल येतो. हे फिजिकल कॉजेस बघताना लोकांनी हे पण डोक्यात घेतलं पाहिजे की जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन
जाणवत आहे तर तुमच्या फिटनेसकडे लक्ष दिला पाहिजे फिजिकल कॉजेससाठी. ओके. इमोशनल मेंटल कॉजेस जे आहेत ते आपण जसं मगाशी बोललो की स्ट्रेस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला परफॉर्म करता येत नाही. आता हे ओळखायचं कसं की तुम्हाला येणारा इरेक्टाईल डिस्फंक्शन हा फिजिकल मानायचा की सायकोलॉजिकल मानायचा. सो मेल्समध्ये रात्री झोपेमध्ये एव्हरी 80 to 90 मिनिट्स इरेक्शन येत असतं बायोलॉजिकली. ओके. ओके. आणि मॉर्निंग आवर्समध्ये टेस्टोस्टेरॉन लेवल्स पीक लेवलला असतात. सो मॉर्निंग इरेक्शन्स आपल्याला दिसतात मेल्समध्ये. जर का मॉर्निंग इरेक्शन्स तुम्हाला कमी जाणवतात सो ते एक इंडिकेशन आहे की हे फिजिकल लेवलवरती इरेक्टाईल डिस्फंक्शन येत आहे तुम्हाला. पण जर का हे सगळं आहे तरी पण तुम्हाला परफॉर्म करताना प्रॉब्लेम्स येत आहेत देन काही स्ट्रेस असतील त्याच्यामुळे हे येऊ शकतं. अगेन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये हे दिसतं की द पार्टनर कॅन परफॉर्म ऍक्टिव्हली विथ दी म्हणजे जे काही अफेअर जिथे आहे तिथे, बट आपल्या वाईफ सोबत किंवा हजबंड सोबत ते करता येत नाही कारण तिथे ती इमोशनल अटॅचमेंट नाही राहिलेली आपल्या पार्टनर सोबत. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन अगेन त्याचे कॉजेस पण बरेचसे ओव्हरलॅप होतात आणि अँझायटी अगेन परफॉर्मन्स प्रेशर असतं त्याच्यामुळे पण बऱ्याचदा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन दिसतं. 1 मिनिटाच्या आतमध्ये जेव्हा शीघ्रपतन होतं तेव्हा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणलं जातं. नॅचरल कॅलॅमिटीज किंवा काही जेव्हा आपण ट्राईब्स म्हणून राहायचो सो कायम देर वॉज अन एलिमेंट ऑफ डेंजर. सो ते असं होतं की आपल्याला जनरेशन पुढे पास ऑन करायची आहे. सो मेल्स त्याच्यामुळे असं झालेलं आहे की इजॅक्युलेशन लवकर व्हावं आणि रेस पुढे वाढण्यासाठी मेटिंग व्हावं. सो ती जी लवकर आटपण्याची जी सवय आहे सो ती लाईफ लॉंग राहते बऱ्याच मेल्समध्ये आणि त्याच्यामुळे त्यांच्या ते डोक्यातच राहत नाही की फिमेल पार्टनर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. The brain is wired for that. Exactly. Now this was about the male, म्हणजे आता पुरुषांचे Right. हे प्रॉब्लेम्स होते बट Right. फिमेल्स मध्ये पण प्रॉब्लेम्स असतात. राईट. आता त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन म्हणजे इंटरकोर्सच्या वेळेला पेन असणं, पेनफुल इंटरकोर्स असतो आणि बऱ्याच वेळेला फिमेल्स ते नॉर्मल वाटतं त्यांना की इंटरकोर्सला पेन असणारच आहे. बट बरोबर. हे एक मिथ आहे अँड फिमेल्स गो अलॉंग विथ इट, त्या फ्लो मध्ये राहतात तरी पण ते बेअर करून. येस. सो पेनफुल इंटरकोर्स डिस्पॅरोनिया ज्याला Yes. म्हणतात, त्याला कॉजेस बरेच आपल्याला दिसतात. राईट. म्हणजे ह्याच्यात पण काही सायकोलॉजिकल कॉजेस आहेत, फिजिकल कॉजेस आहेत. सायकोलॉजिकल कॉजेस चाइल्डहुड ट्रॉमा ज्या फिमेल्सना आहे तिथे आपल्याला हे एक दिसतं आणि अगेन त्याच्यात एक दुसरा पार्ट आहे ज्याला व्हॅजिनिस्मस म्हणतात, जिथे व्हॅजायनल कॉन्ट्रॅक्शन एवढं असतं की पेनिट्रेशन होत नाही. ओके. सो तेव्हा तिथे पण पेनफुल असतं इंटरकोर्स. अगेन ज्यांचं सेक्शुअल लाईफ रेग्युलर झालेलं आहे ज्या फिमेल्सचं त्यांच्यामध्ये पण इन्फेक्शन्स असतात. जेव्हा लोकल इन्फेक्शन्स आहेत त्यानंतर त्याच्यात सायन्स जर बघितलं तर बर्निंग असतं, तिथे इचिंग असतं, रेडनेस असतं. सो हे जे काही इन्फेक्शन्स मेन रिझन्स ठरतात जेव्हा पेनफुल इंटरकोर्स आपल्याला दिसतं. ओके. आता याच्यामध्ये काय असतं, काही फिमेल्स असतात त्यांना अगदी लहान वयापासून पीसीओडी असतो किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतात आणि जसं त्यांचं अपब्रिंगिंग होतं, ग्रोथ होते आणि मग त्याचं रूपांतर इन्फर्टिलिटीमध्ये असतं मोस्ट ऑफ द टाइम, म्हणजे वंध्यत्व. सो या सगळ्याचा हॉर्मोनल इम्पॅक्ट जो असतो तो सेक्शुअल लाईफवर पण येत असतो आणि ह्याचा Right. स्ट्रेस पण येत असतो. सो Right. अशा काही कंडिशन्स असतात त्यावेळेला तुम्ही काय करता, म्हणजे हे मॅनेजमेंट कसं असतं, अशा पेशंटला आपण कसं हँडल करतो? हो. सो पीसीओडी जर का आपण बघितलं तर पीसीओएस म्हणजे सिंड्रोम, कारण बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. Right. आपल्याला पूर्वी हे फार दिसायचं नाही. आजकाल सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे येणारे काही जे डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये एक पीसीओएस आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळे एकतर इन्फर्टिलिटीकडे ते जाऊ शकतं. अगेन त्यांचं डेली लाईफस्टाईल खूप हॅम्पर होतं याच्यामुळे. सेक्शुअल ऍक्टिव्हिटीवरती पण बऱ्याच प्रमाणात इम्पॅक्ट येतो.
त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स आहेत अवेलेबल. हॉर्मोनल पण काही बॅलन्स करण्यासाठी मेडिसिन्स आहेत, लाईफस्टाईल चेंजेस, एक्सरसाइजेस आहेत. सो हे केल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात इफेक्ट दिसतो आपल्याला. बट काउन्सिलिंग खूप महत्वाचं राहतं. या इन्फर्टिलिटीचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट कधी होत असतो? म्हणजे मी काही पेशंट्स बघितलेले आहेत जे याचं कपल येतात आणि इन्फर्टिलिटी आहे, मुलं आता लग्नाला 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, मूल नाही होते, आणि मेजॉरिटीली जो ब्लेम असतो तो फिमेलवर टाकला जातो. आणि असे बरेच मी मेल काउंटरपार्ट्स बघितले जे त्यांच्या टेस्ट पण करायला रेडी नसतात. सो दॅट इम्पॅक्ट्स अ लॉट. ॲज अ कपल कधी रेडी किंवा एक्सेप्ट करायला ते तयार नसतात की इन्फर्टिलिटी आहे. प्रॉब्लेम Right. माइट बी Right. एनीवन. एनिवन. राईट. सो म्हणजे एक केस होती की त्यांच्या लग्नाला एक 10-12 वर्ष झाली होती आणि मूल होत नव्हतं. मला रेफरन्समधून कन्सल्टेशनसाठी ते आले होते एका ओळखीच्या व्यक्तीकडून. डिटेल एक्झामिनेशनमध्ये असं कळलं की जो मेल होता त्याला फायमोसिस होतं. जे फायमोसिस म्हणजे ज्याच्यामध्ये पेनिसच्या वरची जी फोरस्किन आहे ती फार म्हणजे पुढेपर्यंत येऊन जवळपास त्याच्या स्टेजेस आहेत. पण 3rd स्टेज 4th स्टेजमध्ये असं असतं की युरिनचं जे ओपनिंग आहे पेनिसचं, त्याला पूर्ण ओव्हरलॅप झालेली असते स्किन. सो अशा वेळेला जर का सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करता येत नाहीये तर तुम्हाला म्हणजे सो तिथे टेक्निकली दोघेही नॉर्मल होते. म्हणजे फक्त प्रॉब्लेम हा होता की त्यांना ते इंटरकोर्स करता येत नव्हतं आणि रुरल एरियामधून आले होते. इतकी वर्ष दे आर जस्ट ट्राईंग. जेव्हा की त्याला सर्जरीची गरज होती त्या स्टेजच्या फायमोसिसला. आणि ही अंडरवेंट सर्जरी आणि त्याला ही बिगॅन परफॉर्मिंग आणि नंतर मग ते फर्टिलिटी त्यांना हे झालं. बट आता इथे त्या मेल प्रॉब्लेम ॲज सच हा फक्त फिजिकल तो फायमोसिसचा होता. बट दिसताना ते असंच दिसत होतं की इन्फर्टिलिटीची केस आहे. सो डिस्कशन आणि ह्या सगळ्या गोष्टीतून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग, एकमेकांना ब्लेम Right. करत बसण्यापेक्षा ऍज अ कपल प्रॉब्लेम कडे बघणं आणि सोल्युशन शोधणं, दॅट इज द Right. इझिएस्ट. आणि कपल काउन्सिलिंग तर आहेच, बट फॅमिली काउन्सिलिंग पण लागेल की काय असं वाटतंय हल्ली. ते आता नवीन ट्रेंड यायला लागलेला आहे की फॅमिलीजला जास्त त्याच्याबद्दल काउन्सिलिंग करावं लागतं राईट. टू अंडरस्टँड ऑल दीज एस्पेक्ट्स. ऍक्च्युली आता याच्यामध्ये एक महत्वाचा क्वेश्चन जो आजकाल भरपूर जास्त यंग ॲडल्ट्स किंवा ॲडोलेसंट स्टेजमध्ये दिसून येतो तो म्हणजे पॉर्न वॉचिंग. पॉर्नोग्राफीचा जो काही इम्पॅक्ट झालेला आहे आताच्या जनरेशन्समध्ये, म्हणजे त्यांचे रिअलिस्टिक म्हणजे एक्सपेक्टेशन्स पण राहिलेले नाहीयेत. सो त्याच्या रिअल लाईफ जे काही रिलेशनशिप्स असतील किंवा डेली लाईफवरती त्याचे काय इम्पॅक्ट होत असतात? सो आपल्याकडे पॉर्न वॉचिंग मेनली मुलांमध्ये दिसतं, म्हणजे मेल्समध्ये. जसं ॲडोलसंट एज होतं तसं. आता ह्याचे पण ॲस्पेक्ट बरेच आहेत. एकतर लग्नाच्या आधी पोर्न ॲडिक्शनमुळे मास्टरबेशनची सवय लागते आणि मास्टरबेशन मिथ्स एवढे आहेत की पुढे म्हणजे त्या वयात त्यांना कळत तर असतं की जे काही बघतोय ऐकलेलं असतं, तर त्याच्यावरून त्यांना ही एक शंका असते की पुढे जाऊन ह्याचे काही साईड इफेक्ट्स होणार आहेत का. सो पोर्न ॲडिक्शन त्याचे प्रोज अँड कॉन्स दोन्ही आहेत. जर का निगेटिव्ह साईड्स आपण बघितल्या पोर्न वॉचिंगच्या, सो कपलमध्ये स्ट्रेस येतो बऱ्याचदा. कारण जेव्हा फिमेल पार्टनर फाइंड्स आउट की हर हजबंड इज ॲडिक्टेड टू पोर्न वॉचिंग, तर तेव्हा तिच्यामध्ये एक न्यूनगंड येऊन जातो की माझ्यात काही कमी आहे का, हे एक आहे. त्यानंतर त्याच्या ॲडिक्शनमुळे डिप्रेशनमध्ये जाणं, आणि कारण काय होतं अनरिअल एक्सपेक्टेशन्स वाढतात. म्हणजे त्या स्वतःला जो तो मुलगा बघतोय किंवा पुरुष बघतोय त्याला पण स्वतःमध्ये एक तो कॉम्प्लेक्स येतो की हे असं खरंच करावं लागतं का, ते एक आहे. बट अगेन की जे काही आपल्याला ते दाखवलं जातं पॉर्नमध्ये, रिअल लाईफमध्ये तर काही तसं आपल्या सोबत घडत नसतं. ओके,
ते जे काही त्याच्यामध्ये दाखवलं जातं बऱ्याचशा प्रमाणात ते जे हाईप पद्धतीने दाखवलं जातं. कारण जर का मेल परफॉर्मन्स जर बघितला तर 3 to 4 मिनिट्स इज अन ॲडिक्वेट आणि नॉर्मल टाइम जो ॲक्च्युअल पेनिट्रेशनचा आहे. म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ही पूर्ण 45-50 मिनिट्स जे आपण म्हणतो, ज्याच्या स्टेजेस आहेत परत. बट पेनिट्रेशन जे आहे, सेक्शुअल इंटरकोर्स जो आहे, तो नॉर्मल लिमिट सुद्धा ग्लोबली इन ऑल म्हणजे रेसेस म्हणू हां, तर तो 3 to 4 मिनिट्सच आहे. अ, अ, आता त्याचे मिथ्स आहेत, आपण पुढे ते बघणार आहे. बट पोर्न ॲडिक्शनमुळे हे जे काही होतं की घरामध्ये परत स्ट्रेस येणं, कम्युनिकेशन गॅप राहतो. सो ह्या गोष्टी इम्पॅक्ट करतात. आता ह्याच्या काही प्लस साइड्स पण आहेत, बट ज्यासाठी कपल तेवढं एन्थुसियास्टिक पाहिजे. बट मोर ऑफनली त्याचे डाउन साइड्स जास्त आहेत पोर्न ॲडिक्शनचे. आता भरपूर जास्त लोकांना अवेअरनेस नाही की एसटीडीज काय आहेत, म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, त्यांचे सिम्पटम्स काय आहेत, त्याचे अपिअरन्सेस कसे असतात आणि ओव्हरऑल त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे. सो त्याच्याबद्दल काही अवेअरनेस मिळेल लोकांना, असं काही सांगू शकता का? हो. आपल्याकडे जे काही सेक्शुअल इंटरकोर्स आहे त्याच्याशी निगडीत ज्या काही गोष्टी म्हणजे अजून तितक्या प्रमाणात पर्क्युलेट झालेल्या नाही आहेत सोसायटीजमध्ये. त्याच्यामुळे अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स आहे. सो अशा वेळेला अवेअरनेस असणं इथपर्यंत ह्या लेव्हलपर्यंत की काय केल्यानंतर आपल्याला ते होऊ शकणार आहे. आपला पार्टनर कसा काय आपण चूज करतोय. सिम्प्टम्स जर बघितले तर सुरुवात अराउंड त्याचा जो काही इन्क्युबेशन पिरियड असतो सिम्प्टम्स दिसण्यापर्यंतचा, अराउंड तो 2 दिवसांपासून ते 14 दिवसांपर्यंत काही चिन्ह दिसायला लागतात शरीरावरती. सो मेल्समध्ये बघितलं तर ग्लान्स पेनिस जो पार्ट आहे, शिश्नू ज्याला म्हणतात, तिथे रेड स्पॉट्स यायला सुरू होतात. काही वेळेला व्हाईटिश स्पॉट्स असतात, रेडनेस येतं, इचिंग असतं आणि बर्निंग असतं. सेम अप्लाइज विथ फिमेल्स. काही डिस्चार्ज काही वेळेला यायला सुरू होतो फिमेल्समध्ये. सो काही व्हायरल आजार आहेत, काही बॅक्टेरियल आजार आहेत. एड्स आपल्याला तर आपण मेनली बघतोच, बट गोनोरिया आहे त्याच्या जोडीला, हर्पिस आहे, क्लॅमायडिया आहे. ह्या आजार काही आहेत ज्याच्यामध्ये सिम्प्टम्स तुम्हाला दिसल्याबरोबर तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन त्याचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. बट काही प्रिकॉशन्स जर का बेसिक बघितलेत आपण, म्हणजे कॉन्डम्स आणि हे तर आहेच, बट सेक्शुअल इंटरकोर्स झाल्यानंतर इमिडिएटली पार्ट्स वॉश करणं स्वच्छ पाण्याने, तर हे म्हणजे खूप गरजेचं आहे प्रायमरी स्टेज. म्हणजे इनफॅक्ट नॉट नेसेसरीली की तुम्ही इन्फेक्टेड आहे किंवा नाही, पार्टनर म्हणजे इन्फेक्शन आहे किंवा नाही, ऑन अ डेली बेसिस, ऑन अ रेग्युलर बेसिस कपल शुड फॉलो धिस हॅबिट की इंटरकोर्स झाल्यानंतर तुम्ही दोघांनी आपले आपले पार्ट्स हे वॉश केलेच पाहिजेत. ते बऱ्याचदा असं म्हणजे होत नाही की कारण जॉईंट फॅमिलीज आणि ह्याच्यामध्ये ते बाथरूममध्ये परत जाणं बऱ्याच कपल्सना ऑकवर्ड वाटतं. एक कपल आहेत की 2-3 दिवसांपूर्वीच एक केस आली होती. सो हसबँड सेड की आम्हाला इंटरकोर्स करण्यासाठी भीती वाटतेय हल्ली कारण मुलं मोठी झाली आहेत आणि घर आमचं लहान आहे. सो म्हणजे हा थोडा एसटीडी पासून वेगळा मगाशी आपण बोलत होतो. सो ऑकवर्डनेस जे आहे, सो तुम्हाला जर अटॅच्ड बाथरूम नाही आहे, कॉमन बाथरूम आहे घरामध्ये, बट यू शुड फॉलो दिस हॅबिट की तुम्हाला बाथरूमपर्यंत जाऊन वॉश करायचं आहे. कारण इन्फेक्शन प्रायमरीली जिथे ते बॉडी फ्लुइड्स एक्सचेंज होत आहेत जिथे, तिथेच तुम्ही ते वॉशआउट करून टाकले तर तुम्हाला इन्फेक्शन पुढे होणार नाही. सो स्टॉपिंग द ते प्रोग्रेस हां, ॲट द व्हेरी ॲट द व्हेरी इनिशियल स्टेज, राईट. सो हे एक आहे प्रोटेक्टेड सेक्स, तर आपण ॲडवाइस करतोच करायला. एसटीडीजचं अजून एक कारण आहे हॅव्हिंग मल्टिपल पार्टनर. सो तो एक अगेन वेगळा मुद्दा आहे. सो ह्या गोष्टी आटोक्यात ठेवायला हव्यात.
सेक्शुअल हेल्थ बद्दल भरपूर सारे मिथ्स असतात आणि लोकांचे त्याच्याबद्दल काही ना काहीतरी स्वतःचेच अंदाज असतात आणि संकोच असल्यामुळे त्याबद्दल बोलत नाहीत, बोलल्यावर एम्बॅरेस फिलिंग असते. सो असे काही मिथ्स आहेत का जे तुम्ही आता डिकोड करणं इम्पॉर्टंट समजाल? पॉर्नमध्ये जे काही अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आपल्याला येतात त्याच्यात बघण्यातून, सो त्यातलं एक कॉमन मिथ आहे की साईज ऑफ पेनिस. सो बऱ्याचदा असं दिसतं की पेनिस साईज आणि त्याच्यावरून बऱ्याचदा म्हणजे बॉडी शेमिंग जे आहे किंवा त्या रिलेटेड गोष्टी ह्या खूप जाणवतात. सो जर का अॅनाटॉमी वाईज आपण गेलो, जी काही रचना आपल्याला दिलेली आहे, पेनिसच्या टिपवरती अराउंड 4,000 ते 5,000 नर्व्ह एंडिंग्स असतात, जे काही सेन्सेशन आहे आपल्याला, राईट. सो नर्व्ह एंडिंग्स मुळे आपल्याला सेन्सेशन्स कळतात, आपलं बरोबर. स्किन आणि हे सगळे आपले नर्व्ह एंडिंग. सो पेनिसच्या टिपवर 4,000 ते 5,000 नर्व्ह एंडिंग्स आहेत, त्याच्यातून जे काही सेन्सेशन फील होतं. आता वजायना जर का आपण कन्सिडर केलं, वजायनाच्या अँटिरियर म्हणजे जो पुढचा भाग जो आहे, बाहेरचा भाग जो आहे वजायनाचा, नर्व्ह एंडिंग्स हे मॅक्झिमम तिथे एकवटलेले आहेत. डीपर ऑफ वजायना नर्व्ह एंडिंग्स नाहीये, तिथे टचचं सेन्सेशन फार नसतं. ओके. फिमेल ऑर्गन जो काही म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन जर म्हणला सेक्शुअल प्लेजरसाठी, तर तो वजायना तर नाहीच आहे, तो क्लायटोरिस आहे. वजायना हे फक्त बर्थ कॅनल म्हणून आपण बघतो. आणि त्याच्यामुळे जर का तिथं आणि क्लायटोरिसला 8,000 ते 10,000 नर्व्ह एंडिंग्स आहेत. सो हे 4,000 ते 5,000 पेनिसचे, ह्याच्यापेक्षा ते जवळपास ट्वाईस अमाऊंट तिथे आहेत नर्व्ह एंडिंग्स क्लायटोरिसला. वजायनामध्ये तेवढा नर्व्ह सप्लायच तिथे नाहीये सेन्सेशनचा. तर मग जर का तुम्ही म्हणताय की लॉंगर पेनिस असेल तर सॅटिस्फॅक्शन जास्त असतं फिमेलला, तो तिथे सेन्सेशनच नाहीये त्या फिमेलला. तर म्हणून तर बेबी तिथून पास होतं, एवढं बेबी तर केवढं मोठं असतं. सो हा एक सगळ्यात महत्वाचा मिथ वाटला की साईज ऑफ पेनिस डज नॉट मॅटर. सो ह्याच्यामध्ये एक प्री मॅरिटल काउन्सिलिंगचा पण रोल खूप इम्पॉर्टंट असतो, जो आपण जे काही ज्यांची लग्न ठरलेली आहेत अरेंज मॅरेजेस मध्ये स्पेशली, सो फ्युचर कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी आपण त्यांना प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये ह्या गोष्टी ऑलरेडी डिस्कस करतो. त्यांचे प्रेफरन्सेस काय आहेत, कारण जर का डिवोर्स रेट्स आपल्याला कमी करायचे असतील, सो आधीच जर का तुम्ही ओपन आहात आपल्या पार्टनरशी, सो ते पुढे जाऊन तुम्हाला ॲज अ मॅरिड कपल खूप त्याच्यामध्ये हेल्प करतं. एक अजून मिथ कॉमनली दिसतं की एव्हरी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी शुड एंड इन टू ऑर्गॅझम. ओके. सो असं नाही आहे. तुम्हाला पार्टनर म्हणून तुमच्या पार्टनरचा म्हणजे तुमच्या पार्टनरचा कम्फर्ट कुठे आहे ते कळलं पाहिजे. प्रत्येक वेळेला दोघांचं ऑर्गॅझम येईलच असंही नाही आहे. तुम्हाला ते ॲडजस्ट करावं लागेल. त्यामुळे तुमच्या पार्टनरचे प्रेफरन्सेस काय आहेत ते हळूहळू जाणून घेऊन त्या दृष्टीने तुम्हाला ॲक्टिव्हिटी करावी लागते. एक अजून मिथ आहे की ओल्डर कपल्स डू नॉट हॅव सेक्स. तर म्हणजे उतार वयामध्ये कपल्स जे असतात त्यांच्यामध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटी होत नाही, तर असंही नाही आहे. माझ्याकडे पेशंट्स अप टू 60-65 एजपर्यंतचे आहेत, जे येतात इरेक्टाईल डिस्फंक्शन्स घेऊन. सो इट ऑल डिपेंड्स ऑन म्हणजे दोन्ही पार्टनर्सचं जे काही एकमेकांबद्दलचं अट्रॅक्शन आहे, फिजिकल ॲबिलिटीज आहेत, इमोशनल अटॅचमेंट आहे, त्याच्यावरती डिपेंड करतं. त्यानंतर आपल्याकडे एक अजून म्हणजे बायसेक्शुअलिटी किंवा गे म्हणजे होमोसेक्शुअलिटी, लेस्बियन्स आहेत. सो त्याच्यावरून बरेचसे अजून मिथ्स आहेत. आपल्याला पॅनसेक्शुअलिटी एक आहे. सो ह्या गोष्टी पण आपल्याला कुठे ना कुठे ॲज अ सोसायटी बघताना, कन्सिडर करताना त्यांच्याकडे पण एक ओपन अप्रोच राहिला पाहिजे.
आधी तुम्ही जसं म्हटलं तसं प्री मॅरायटल काउन्सिलिंग असेल किंवा ॲज अ कपल काउन्सिलिंग केलं जातं. एखादं कपल किंवा एखादा कुठलाही काउंटर पार्ट मे बी इट फिमेल ऑर मेल हे जेव्हा तुम्हाला अप्रोच करतात तेव्हा ते आधी थोडेसे ऑकवर्ड असणार आहेत, एन्झायटी असणार आहे, की कसं बोलायचंय. तर अशा वेळेला तुमचं काउन्सिलिंगची प्रोसिजर कशी असते किंवा हाऊ यू हँडल दिस टाईप ऑफ अ पर्सन? राईट. सो बेसिक डिटेल्स आपण घेतो त्यांच्याकडून. जेव्हा येऊन बसतात समोर, ऑनलाईन कन्सल्टेशन्स पण असतात फोनवरती. आपण जेव्हा समोर त्यांना फर्स्ट एन्काउंटर जे आहे, सो फर्स्ट थिंग आय से इज की तुम्ही इथे आला आहात आणि काय होतं, कुठून तरी रेफरन्समधूनच आलेले असतात की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यांना बोलायचं तुमच्याशी, कन्सल्टेशन हवे. सो माझं पहिलं वाक्य हे असतं की तुम्ही माझ्याकडे आलात, हे कॉन्फिडेन्शियलिटी आपल्यामध्ये राहील. जे काही आपण बोलतोय हे फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. कपल असतील तर आपल्या तिघांमध्येच ह्या गोष्टी राहणार आहेत. ह्याच्याशिवाय बाहेर कुणालाही हे डिस्कस नाही केलं जाणार आहे. कारण काय होतं, आता डिवोर्स काउन्सिलिंगसाठी पण येतात काही वेळेला. सो त्यावेळेला तर त्यांना पूर्णच त्यांचे सगळ्याच गोष्टी ओपन करून सांगाव्या लागतात मला. सो सो त्यांच्या मनात ती एक भीती असते की मग ह्यातलं रिलेटिव्हजमध्ये जाणार आहे का, कुठे फ्रेंड सर्कलमध्ये जाणार आहे का. सो मला ती अश्युरिटी आणि इन रिटर्न फॉर्म कन्सेंट असतं की ह्याच्यामध्ये आपलं डिस्कशन हे आपल्यातच राहील, कॉन्फिडेन्शियलिटी गॅरंटीड असते आणि जे काही असेल ते फ्रीली बोला, ॲज अ फ्रेंड तुम्ही डिस्कस करा आणि त्याच्यामधून आपण मार्ग काढूया. आता आपण बऱ्यापैकी फिजिकल ॲस्पेक्ट्स, मेंटल ॲस्पेक्ट्स ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. पण आता जेव्हा आपण एखाद्या कुठल्याही टाईपचं जे काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी मेडिसिन्स देतो, त्याच्यामध्ये लाईफस्टाईल आणि डाएट काय रोल प्ले करत असतो? हो. सो लाईफस्टाईल जास्त आपल्याला दिसतं की आजकाल दोन्ही म्हणजे पार्टनर्स वर्किंग दिसतात बऱ्याचदा आणि जे काही शेड्यूल दिवसभरात त्यांना फॉलो करायचं आहे, त्याच्यामुळे ॲट द एंड ऑफ द डे दोघेही थकून येतात. दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी करून त्या रात्री त्यांच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये येतात आणि तो जो लिथार्जी जी आलेली आहे दिवसभरातल्या सगळ्या कामामुळे, त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की कधी मेल लेथार्जिक झालेलं आहे, कधी फिमेल लेथार्जिक झालेली आहे. सो ह्याच्यातून आम्ही जनरली ॲडवाईस करतो की मॉर्निंग सेक्सला प्रेफरन्स द्या. जेव्हा तुमचं डे स्टार्ट व्हायचं आहे, फ्रेश एनर्जी आहे, तुम्ही अजून बेडमधून बाहेर यायचे आहात आणि त्याचा एक म्हणजे बायोलॉजिकल फायदा हा पण आहे की मेल हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन हे पीक लेवलला असतं 24 अवर्समध्ये, मॉर्निंग अवर्समध्ये. म्हणून मॉर्निंग इरेक्शन आणि मगाशी जे बरोबर. म्हणलं. सो तुमचा डे स्टार्ट व्हायच्या आधी जर का तुम्हाला, कारण नंतर दिवसभरातल्या कॅओसमध्ये बऱ्याचशा कपल्सची ही एक कंप्लेंट असते की आम्हाला वेळच मिळत नाही एकमेकांना द्यायला. एक केस आठवतेय, जे आपण बऱ्याचदा सेक्सलेस मॅरेजेस पण आपण बघतोय की म्हणजे ती केस अशी होती की दे वर हॅपी विथ इच अदर इन ऑल ॲस्पेक्ट्स. ठीक आहे, एज 45-48 असं होतं कपलचं. ओबेस होते, बट त्यांना एकमेकांची काहीच कंप्लेंट नव्हती की आमचे वाद आहेत, काही पटत नाही आहे, असं काहीच नाही आहे. मुलं 2, एक छान हॅपी फॅमिली. बट त्यांचा कन्सर्न हा होता की आम्हाला एकमेकांसाठी सेक्शुअल अट्रॅक्शनच नाही राहिलं आहे आता. सो त्यांचं काउन्सिलिंग केलं, डाएट प्लॅन दिला, लाईफस्टाईल चेंजेस सांगितले जे आता आपण म्हणालो. त्यांना इनिशियल स्टेजेसमध्ये आपण फक्त तुम्ही इंटिमसी वाढवा, इंटरकोर्सपर्यंत जाऊ नका, जस्ट इंटिमसी वाढवा. इथपासून सुरुवात होत 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 ओव्हर अ पिरियड ऑफ 3 मंथ्स त्यांच्यामध्ये ते चेंजेस व्हायला सुरू झाले आणि मग दे वर हॅपी. डाएट आणि लाईफस्टाईल खूप अंडररेटेड टॉपिक आहे बऱ्याचशा लोकांसाठी. अनटिल अँड अनलेस ते कन्सिस्टंटली करत नाही तोपर्यंत त्याचा Right. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट लोकांना कळत नाही. राईट. आणि मी तर सांगताना असं सांगतो की तुम्ही मेडिकेशनवरती डिपेंडंट तर होऊ शकत नाही की लाईफ लाँग तुम्ही मेडिकेशन्स नाही, तुमचं डाएट आणि लाईफस्टाईल हेच मॅटर करणार आहे. अराउंड 40% मेडिसिनल हेल्प आणि 60% तुमचं डाएट आणि लाईफस्टाईल ह्याच्यावरतीच तुम्हाला योग्य रिझल्ट्स येतात.
सो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्समध्ये आपण काही स्पेशलाइज्ड एक्सरसाइजेस आहेत जे मेल फिमेल दोघांनाही आपण सांगतो. पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस आहेत, किगेल्स एक्सरसाइज आहेत. सो याच्यानी परफॉर्मन्सला बऱ्याचशा प्रमाणात मदत होते. मसल्स जे काही लॅक्स झालेले आहेत त्याला मदत होते. सो हे मसल स्ट्रेंथनिंग केल्यानंतर बऱ्याचशा लोकांना त्यातून फायदा होताना दिसतो. आपण मगाशी प्री मॅरिटल काउन्सिलिंग बद्दल बोलत होतो. आता बऱ्याच वेळेला बघतो की जेव्हा अरेंज मॅरेज होत असतं त्यावेळेला जेव्हा एक कपल एकमेकांच्या अपेक्षा समजून घेत असतं, त्याच्यामध्ये त्यांचे फायनान्शियल गोल्स, अदर काही अचीवमेंट्सचं जर काही प्लॅनिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन होतं. बट मोस्ट अवॉइडेड टॉपिक जो एक टॅबू म्हणला जातो तो म्हणजे सेक्शुअल थिंग्स. मग ह्याच्याबद्दल डिस्कशन करायला एक ऑकवर्डनेस असतो किंवा दोन्ही काउंटर पार्ट्सने हे कसं इनिशिएट करायचं इथूनच सुरुवात असते. मग अशा बाबतीत तुम्ही कसं त्यांना एनकरेज करतात की तुम्ही, बिकॉज दिस इज अन इम्पॉर्टंट टॉपिक टू बी स्पोकन अबाउट. बरोबर. जेव्हा अरेंज्ड मॅरेज एखादं म्हणजे ठरतंय, लग्नाकडे डिस्कशन्स जातात दोन फॅमिलीजच्या, तर ती एक स्टेज असते जेव्हा त्या कपलला काही दिवस बोलायला दिलं जातं एकमेकांशी. एक फ्रेंडशिप तिथून सुरुवात होते, एक बॉन्डिंग सुरू होतं. कॉमनली जे काही फॅक्टर्स बोलले जातात, जे काही तुमचं आता इट स्टार्ट्स विथ की आता लग्न कशा पद्धतीने करायचंय, काय आपले प्लॅनिंग्स आहेत, आणि मग त्याच्या पुढचे 2 वर्षातले गोल्स आहेत, शॉर्ट टर्म मीडियम टर्म गोल्स आहेत 5 वर्षातले. बट ह्या सगळ्यामध्ये एक जे काही सेक्शुअल ॲस्पेक्ट जो आहे तो सुद्धा कपल्सनी आधीच एकमेकांना बोलून क्लिअर करणं गरजेचं असतं ह्या दृष्टीने. कारण तुमची सेक्शुअल प्रेफरन्स काय आहे हे जर पार्टनरला क्लिअर असेल आधी, तर त्या दृष्टीने तुम्ही पुढच्या येणाऱ्या गोष्टी टाळू पण शकता आणि ते तुम्ही चांगलं अजून तुमच्यासाठी प्रत्यक्षात आणू पण शकता. सो बऱ्याचदा असं दिसतं की काही मुलं असतात त्यांना ऑकवर्ड वाटतं की मुलीला विचारायचं कसं आहे की आता लग्न तर ठरतंय बट सेक्शुअल ॲस्पेक्टकडे कसं जायचंय त्यातल्या. सो तुम्ही ह्याच्यातून सुरू करू शकता की फॅमिली लाईफबद्दल तुझे काय एक्सपेक्टेशन्स आहेत, तुला आपल्याला किती मुलांचं काही तुझ्या डोक्यात आहे का. इफ शी इज कम्फर्टेबल स्पीकिंग ऑन धिस, मग तुम्ही कन्सिडरिंग हर सिच्युएशन, मेंटल सिच्युएशन ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम, तुम्ही मग तो टॉपिक पुटअप करू शकता की मग तुला सेक्शुअल प्रेफरन्स बद्दल, काही सेक्शुअल इंटरेस्ट बद्दल बोलायला आवडेल का. सो ह्या गोष्टीतून आणू शकता. कारण एक त्याच्यातला हा पॉइंट मला मांडावा वाटतोय की बायसेक्शुअलिटी पण दिसते बऱ्याचशा कपल्समध्ये, आणि काही डिवोर्स केसेस अशा येतात की लग्न होऊन काही वर्ष झालेले असतात, काही महिने झालेले असतात, आणि मग त्या फिमेल पार्टनरला समजतं की हजबंड बायसेक्शुअल आहे. तर अशा वेळेला म्हणजे तो शॉक जो आहे हे लग्नानंतर काही वर्षांनी समजणं, हे जर बिफोर हँड तुमचं एकमेकांशी कन्व्हर्सेशन क्लिअरली झालेलं असेल, इट अप्लायज टू फिमेल्स ऑल्सो की फिमेल्सना याच्याबद्दल बोलणंच झालेलं नसतं. त्यामुळे बाकी सगळं व्यवस्थित असताना सुद्धा सेक्शुअल इंटरकोर्सकडे जाऊ शकत नाही. सो ह्या गोष्टी आधी डिस्कस करणं, तुम्हाला जर ऑकवर्ड वाटतंय की एकमेकांशी कसं डिस्कस करायचं आहे, तर आपण प्रीमॅरिटल काउन्सिलिंग करतो. त्या सेशन्समध्ये त्यांना बऱ्याचशा प्रमाणात गोष्टी क्लिअर व्हायला मदत होते. बरोबर आहे. कारण आता बऱ्याच अशा केसेस समोर दिसून येतात की ड्यू टू सोशल प्रेशर ते त्यांचं जे काही सेक्शुअल प्रेफरन्स आहे ते एक्सेप्ट करत नाहीत अँड दे गो थ्रू दिस मॅरेज अँड एव्हरीथिंग. आणि याने होतं काय रे, त्यांच्या लाईफमध्ये पण हे सगळे डिस्टर्बन्सेस आणतायतच. आणि जे काही काउंटर पार्ट्स असणार आहेत, जे त्यांचे पार्टनर्स असणार आहेत, त्यांचं पण लाईफ ते कुठेतरी खराब करत असतात ऍक्च्युली. आणि हे सगळं परत दोघांच्या फॅमिलीजवरती पण Right. इम्पॅक्ट करतं. आज आपण बरेचशा पॉइंट्सवरती बोललो, बरेचसे मिथ्स डिकोड केले. तरी पण काही लोकांना संकोच हा असणारच आहे, हे एम्बॅरेस फिलिंग असणारच आहे. अशा लोकांना तुम्ही काय मेसेज द्या? जसं आपल्याला तहान लागते, भूक लागते, हे निसर्गाने दिलेल्या गोष्टी आहेत. आपण
टॉयलेटला जातो. ह्या बॉडीली नीड्स ज्या आहेत, राईट. एक सेक्शुअल नीड ही पण त्यातलीच एक बॉडीली नीड आहे. आणि जितकं तुम्ही फ्रीली बाकी इश्यूज डिस्कस करण्यासाठी, बाकी हेल्थ इश्यूज डिस्कस करण्यासाठी डॉक्टरकडे जाता, त्याच पद्धतीने सेक्शुअल हेल्थ बद्दल पण डिस्कस करण्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे फ्रीली गेलं पाहिजे. कारण ह्या गोष्टींचा तुमच्या एकंदर लाईफस्टाईलवरती जो काही परिणाम होतो, त्याच्यामुळे वी ऑल आर सेक्शुअल बिंग्स असं म्हटलं जातं. सो तुमच्या डेली लाईफमध्ये जितकं आपल्याला म्हणजे एखाद्या दिवशी कदाचित डेली रिक्वायरमेंट्समधल्या एखाद्या गोष्टीचा तेवढा विचार नाही येणार मनात, जितका सेक्सबद्दल विचार जितक्या वेळेला येऊन जातात मनामध्ये. सो इट शुड बी कन्सिडर्ड ॲज एनी अदर हेल्थ इश्यू. आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट्स आहेत, कॉन्फिडेन्शियलिटी आपण तेवढी मेंटेन करतो. तर नक्कीच तुम्ही तितक्या मोकळेपणाने तुमच्या डॉक्टरांशी बोललं पाहिजे. थँक्यू डॉक्टर ओंकार. तुम्ही बऱ्यापैकी छान सगळी माहिती दिलेली आहे. अजून याच्यामध्ये काही डीपर टॉपिक्स जे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला नक्की पुन्हा एकदा बोलायला आवडेलच. थँक्यू फॉर युअर टाइम. शुअर. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. डॉक्टर ओंकार यांच्या आजच्या पॉडकास्टमधनं तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांना उत्तरं मिळाली असतील याच्यावर मला विश्वास आहे. तुम्हाला जर काही अजून प्रश्न असतील किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या काही फ्रेंड्सना किंवा कलिग्सना ज्यांना या टॉपिकबद्दल बोलताना ऑकवर्डनेस असेल किंवा ते इझी फील करत नसते तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.